नमस्कार मंडळी, मी प्रथमेश पाटील. तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी एक नवीन चॅनल चालू होत आहे माझा. त्यामध्ये माऊली मांडेकर MM आणि प्रथमेश पाटील PP तुमच्यासोबत असणारे संपूर्ण महाराष्ट्रातील फूड आणि कल्चर सोबत असणारे सर्व ॲक्टिव्हिटीज, स्टे असतील, सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत एक्सप्लोअर करणारे. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू. हाय, कसे आहात सगळे? तुमच्यासाठी खास लोणावळ्यातील बेस्ट होमस्टे आणि बेस्ट फूड आम्ही लवकरच तुमच्यासोबत एक्सप्लोअर करणार आहोत. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आम्ही लोणावळ्यातून सुरुवात करत आहोत. लोणावळ्यातील वेगवेगळी ठिकाणं असतील, म्हणजे टायगर पॉईंट आहे, लायन्स पॉईंट आहे, मंकी पॉईंट आहे, वेगवेगळे पवना डॅम आहे, मुशी डॅम आहे, जवळजवळ 5-6 डॅम, भाजे कॅव्ज आहे, कार्ला कॅव्ज आहे, एकविरा मंदिर आहे, सुनील वॅक्स म्युझियम आहे. सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी एक्सप्लोर करणार आहोत. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. कारण की जास्तीत जास्त लोकांपर्यंत जेवढा पोचेल तेवढा जास्त फायदा ही लोणावळ्यातील मावळवासियांसाठी होईल आणि मावळ तालुक्यातील सर्व व्यावसायिकांसाठी होईल. आणि आम्ही मोठ्या हॉटेल्सला जाऊन एक्सप्लोअर करत नसून ज्या ठिकाणी आपला सुरुवात केलेली आहे, ज्या व्यक्तींनी, ज्या नवउद्योजकांनी सुरुवात केलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आम्ही आमचा चॅनल एक्सप्लोअर करतोय. त्या ठिकाणाहून तुम्हाला सगळ्या गोष्टी देतोय. त्यामध्ये असलेलं आठवण खानावळ, बेस्ट मटण आणि चिकन खाण्याचं ठिकाण पवना डॅममधलं, तसंच लोणावळ्यामध्ये असेल तर मम्मी झोंबली फूड, आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या 8 दिवसामध्ये एक्सप्लोअर करून मिळतील. फक्त आणि फक्त तुम्ही सोबत राहा. तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम असंच सोबत राहू द्या. तुम्हाला कोणत्याही पद्धतीची अडचण लोणावळ्यात येणार नाही. लोणावळ्यात आल्यानंतर लोणावळ्यात यायच्या आधी फक्त आमचे ब्लॉग बघून या. तुम्हाला कोणती अडचण आली तर आम्हाला सांगा, आम्ही त्यासाठी आहोत. आणि आज आम्ही खोपोली टू लोणावळाचा ब्लॉग तयार करत आहोत. आणि खोपोली टू लोणावळा, खोपोली सिटी ती लोणावळा घाट सेक्शन असतील, अमृतांजन ब्रिज असेल, खोपोलीचा व्ह्यू असेल, घाट सेक्शनचा व्ह्यू असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील. फक्त आणि फक्त तुम्ही सोबत राहा, तुमचं प्रेम द्या. हे जे आत्ता दाखवलं फूड पार्क म्हणून हॉटेल, त्या हॉटेलमध्ये तुम्ही जर कधी जेवला असाल किंवा नसाल तर मुंबईवरून तुम्ही लोणावळ्याला जुन्या हायवे मार्गे जर येत असाल तर नक्की विजिट करा. जेवणाची क्वालिटी, ॲम्बियन्स आणि क्लीननेस एक नंबर क्वालिटीचं आहे. मी स्वतः ट्राय केलेलं आहे आणि प्रत्येक वेळी ज्या वेळेला खोपोलीला येणं होतं त्या वेळेला मी स्वतः, माझी फॅमिली
माझी मित्रमंडळी सगळे आम्ही तिथं जाऊन जेवतो. खूप चांगल्या पद्धतीचं जेवण आहे, खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं जेवण आहे खोपोलीमध्ये. लक्षात राहू द्या की खोपोलीमध्ये आल्यानंतर फूड पार्क हे पुणे मुंबई हायवेला खोपोलीत आहे. गुगलला लोकेशन आहे, कृपया विजिट करा आणि तिथल्या जेवणाचा आस्वाद घ्या. आता आपण कोकण किनारी पट्टीपासून आपण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये चाललेलो आहोत आणि सुरुवात अशी आहे की घाट हा खूप असा नयनरम्य अशी गोष्टी मिळतील पाहायला तुम्हाला. आणि तुम्ही जर पावसाळ्याच्या दिवसात आला तर खूप म्हणजे खूप असं की तुम्हाला त्या गोष्टी बघून तुम्हाला खूप आनंद होईल. अशा गोष्टी तुम्हाला या घाटामध्ये बघायला मिळतील. आणि ह्या घाटामध्ये शेकरोबाचं मंदिर आहे. तसेच घाट चालू व्हायच्या आधीच श्री गगनगिरी महाराजांचा मठही आहे, तुम्ही तोही विजिट करू शकता. लोणावळ्याला येत असाल तर तो मठ पाहू शकता. त्या मठामध्ये श्री गगनगिरी महाराजांचं वास्तव्य राहिलेलं आहे. तसेच पुढे येऊन तुम्ही या घाटातील असलेले चांगले चांगले असे व्ह्यूज बघू शकता. आता घाट चढत आहोत, ट्रॅफिक एवढं नाही आहे, पण हेवी व्हेकल्स असल्यामुळं थोडासा ड्राईव्ह करताना थोडासा त्रास होतोय. बाकी कोणताही प्रॉब्लेम नाही आहे. पण लोणावळ्याला जाण्याची ओढ जी आहे ती कुठंच नाही आहे. तशीच ओढ लोणावळ्यामध्ये पोचल्यानंतरही राहणार आहे. लोणावळ्यातील असलेल्या सर्व गोष्टी तुमच्यासोबत एक्सप्लोअर करतोय आम्ही. तुम्ही आमच्यासोबत राहा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. मंदिराचं नाव हे शिग्रोबा मंदिर हे बरोबर घाटाच्या मध्यभागी आहे. त्याबद्दलची माहिती मी परत कोणत्या तरी एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला संपूर्ण देईल. पण हे मंदिर खूप जागृत आहे आणि ह्या मंदिराची महती खूप मोठी आहे. एक धनगर समाजातील व्यक्ती त्याच्या नावानं हे मंदिर बांधलेलं गेलेलं आहे. समोर कोणता तरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. मजा घेतात लोक लोणावळ्याला. प्रत्येक ठिकाणाची मजा घेत आहेत. प्रत्येक जागेचा एक वेगळा फील आहे आणि तो फील घेण्याची इच्छा जर असेल तर मस्ट विजिट आहे लोणावळा. प्लीज लोणावळा या, आमचा ब्लॉग बघा, लोणावळा या, लोणावळ्याची मजा घ्या, लोणावळ्यातील ठिकाणी विजिट करा. आणि आम्ही रेकमेंड केलेले प्लेसेस जर तुम्हाला फेल ठरले तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही सांगितलेले प्लेसेस फेल ठरलेले आहेत.
आम्ही तुम्हाला एक गिफ्ट वाउचर पोच करू. आता आपण आहोत अमृतांजन ब्रिज पाशी. हा अमृतांजन ब्रिज म्हणजे ज्या वेळेला जुन्या लोक मुंबई पुणा किंवा मुंबईहून आपल्या गावी जात होते पश्चिम महाराष्ट्रात, त्यावेळेला हा खूप महत्त्वाचं ठिकाण होतं की त्या ठिकाणी थांबून गरमागरम कांदे भजी, कॉर्न, वेगवेगळ्या गोष्टींची मजा घेता येत होती. आणि अजूनही तीच पद्धत अजूनही चालू आहे. आणि या अमृतांजन ब्रिजपासून संपूर्ण असा व्ह्यू तुम्हाला खोपोली आणि भागातील मिळेल, तो तुम्हाला आम्ही दाखवतच आहोत. आणि असंच पुढं तुम्हाला लोणावळा असेल, अजून भरपूर ठिकाण आहेत ते आम्ही एक्सप्लोर करत आहोत. त्या गोष्टी तुम्ही बघा. ब्रिज, खंडाळ्याचा ब्रिज चढतोय तो. या ठिकाणी तुम्हाला गरमागरम भजी, मॅगी आणि चहा, या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला जर गरमागरम भजी चहा जर मिळाले तर जन्नत आहे. तुम्ही समजून जावं मला काय सांगायचं आहे ते. खरंच जर तुम्ही लोणावळ्याला येत आहे तर मस्ट विजिट आहे हा प्लेस, मस्ट विजिट आहे ही प्लेस. तुम्ही या, बघा, एन्जॉय करा. आणि खरंच खूप छान पद्धतीचं ठिकाण आहे. आता इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला वाघजाई देवीचं मंदिर मिळेल, जागृत देवस्थान आहे वाघजाई देवीचं. त्यानंतर खंडाळा मिळेल, खंडाळा लेक मिळेल, खंडाळा लेकला तुम्हाला बोटिंग मिळेल. आणि त्यानंतर पुढं लोणावळा. हा खंडाळा पॉइंट आहे. पावसाळ्याच्या दिवसात पिसळणारे धबधबे, हिरवळ, आणि आत्ताही तीच हिरवळ आणि तेच पिसळणारे धबधबे तुम्हाला पाहायचे असतील तर हा खंडाळा पॉइंट आहे वाघजाई मंदिराच्या समोरच्या साईडला. प्लीज विजिट करा. हे खंडाळा तलाव, हे खंडाळा लेक, त्यामध्ये तुम्हाला बोटिंग करता येईल. पायडल बोट आहे, तुम्ही पायडल बोट एन्जॉय करू शकता. आणि खरंच नयनरम्य दृश्य बघायचं असेल तर तुम्ही लोणावळ्याला या. लोणावळ्यातील फूड संस्कृती असेल, जेवणाची क्वालिटी असेल, राहण्याची स्टे असेल, आणि सोबतच आता एक नवरदेवाची वरात चाललेली, वरातच म्हणता येईल किंवा जे काय असेल गावदेव, अशा चांगल्या पद्धतीचं कल्चर बघायला मिळेल तुम्हाला लोणावळ्यात. तर तुम्ही या, विजिट करा. तुम्हाला नाराज होऊन देणार नाही अशा
पद्धतीचं तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं आम्ही एक्सप्लोअर करतोय. तुम्हाला चांगल्यात चांगल्या गोष्टी पाहायला, खायला, राहायला सगळ्या गोष्टी मिळतील असे ठिकाणं तुम्हाला दाखवतोय. तर तुम्ही आमच्यासोबत राहा, पहा, एन्जॉय करा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. नमस्कार. आपण पोचलेलो आहोत लोणावळ्यामध्ये. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेलं एक ठिकाण म्हणजे लोणावळा. आणि आता आपण कुमार रिसोर्ट चौकात, म्हणजे हा चौक म्हणजे असा आहे की लोणावळ्याला एंट्री इथूनच आणि पुण्यासाठी जाण्यासाठी रस्ताही जुना पुणा मुंबई हायवे इथूनच आणि मुंबईलाही जाणारा रस्ता इथूनच. इथं कुमार रिसोर्ट चौक बोलतात किंवा नाका बोलतात. आणि इथूनच पुढे गेलं 100 मीटरवर तर खूप जुने असे वडापाव, त्यामध्ये गोल्डन वडापाव आहे आणि त्यानंतर शिर्के वडापाव. हाच तो समोरचा गोल्डन वडापाव आणि बाजूला असलेला शिर्के बंधू यांचा लोणावळ्याचा फेमस वडापाव. हे 2 वडापाव कधीतरी ट्राय करा. त्याबरोबर मूग भजी, त्यांचा असलेला ढोकळा आणि त्यांचे असलेले खेकडा कांदा भजी. बाजूलाच बस स्टॉप आहे. तुम्ही मुंबईहून, पुण्याहून, कुठूनही यायचं म्हणलं तर बसने येऊ शकता. पुणा सिटीवरून PMT बस चालतात. खोपोलीवरून लोणावळ्याला यायसाठी खोपोली नगरपालिकेच्याही बस आहेत आणि बाकीच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्याही बस चालू आहेत. ऑल ओव्हर महाराष्ट्राहून लोणावळ्यामध्ये मुंबईला जाणाऱ्या बसेस इथं थांबतात. तुम्ही बसनंही येऊ शकता. तसंच त्याच्या बाजूला असलेलं रेल्वे स्टेशन, रेल्वेनंही, ट्रेननंही तुम्ही येऊ शकता. रेल्वे स्टेशन आहे त्यामुळं तुम्ही ट्रेनने येऊ शकता. आणि लोणावळ्याचे खास असलेली अशी मगनलाल चिक्की एकदा ट्राय करा. मगनलाल चिक्कीचा इतिहास खूप मोठा आहे, त्यावरही एक ब्लॉग बनेल. मगनलाल चिक्कीबद्दलची माहिती तुम्हाला मिळाली जाईल. मगनलाल चिक्की भरपूर आउटलेट आहे त्यांचे, पण मेन आउटलेट त्यांचं कुमार रिसोर्टच्या चौकात आहे. तर तुम्ही तिथं विजिट करा आणि कुमार रिसॉर्ट परिसरातील असलेली आपली मगनलाल चिक्की ट्राय करा. थँक्यू. आत्तापर्यंत आपण लोणावळ्यातले जे एंट्रीचे पॉईंट बघितले, तसेच आजूबाजूचे असलेले ठिकाणंही तुम्हाला दाखवलेले आहेत. तर इथून पुढचा ब्लॉग तुम्हाला, इथून पुढची सर्व माहिती दुसऱ्या ब्लॉगमध्ये मिळेल. तुम्ही ब्लॉग बघत राहा, तुम्हाला आनंद मिळणार आहे. खरंच लोणावळा मस्ट व्हिजिट आहे. प्लीज व्हिजिट करा आणि येथील असलेल्या छोट्या छोट्या उद्योजकांना बळ देण्याचं काम करा. आणि आपल्या महाराष्ट्रातील एक ठिकाण, एक निसर्गरम्य ठिकाण, 2 दिवसासाठी असलेला, 1 दिवसासाठी असलेला एक आरामदायी ठिकाण, नियर बाय लोणावळा, नियर बाय पुणे, नियर बाय मुंबई असं ठिकाण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो विजिट करा. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये उर्वरित सर्व माहिती मिळून जाईल. थँक्यू.